नमस्कार, मी उदय ओंकार जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शुक्रवारी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की राज्यामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही। त्या अनुषंगाने आम्ही सांगलीमध्ये सगळ्या एजन्सीमध्ये जाऊन चौकशी केली असता सगळीकडे पुरवठा व्यवस्थित आहे, पण संजय नगर सांगली येथील खेराडकर गॅस एजन्सीमध्ये मात्र हा पुरवठा व्यवस्थित नाही। एक महिना झालं लोकांनी नंबर लावून सुद्धा त्यांना आज तागायत गॅस मिळत नाहीये। शनिवारी ही बातमी आम्ही प्रकाशित केली। जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं की सोमवारपर्यंत ही परिस्थिती व्यवस्थित होईल, आमचं बोलणं झालेलं आहे। परंतु आजही सोमवारी अशी अवस्था आहे की परिसरातील सगळे नागरिक सिलेंडर घेऊन इथं आलेले आहेत गॅस मिळवण्यासाठी, परंतु कंपनीनं एजन्सीनं दरवाजा बंद केलेला आहे। इथं कुणी जबाबदार अधिकारी उपस्थित नाही आहे कंपनीचा आणि कुणी उत्तर द्यायला तयार नाही आहे। आत्ता सध्या आशिष फुलके साहेबांची बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की मला वेळ द्या, मी माहिती घेतो। आम्ही त्यांना 1 तासाभराचा आता वेळ दिलेला आहे। जर जिल्हा पुरवठा अधिकारी स्वतः इथं आले नाहीत, HP सेल्स एक्झिक्युटिव्ह सांगली जिल्ह्याचे मॅनेजर राणासाहेब जर इथं आले नाहीत व त्यांनी नेमकी काय अडचण आहे हे जर नागरिकांसमोर मांडले नाही व वस्तुस्थिती समोर आणली नाही व नागरिकांची संभ्रमावस्था दूर केली नाही तर नाईलाज असतं उद्या आम्हाला सर्व नागरिकांना गॅस सिलेंडर सहित कलेक्टर ऑफिसवर जाऊन बसण्याशिवाय पर्याय असणार नाही। तरी मी प्रशासनाला आणखी एकदा विनंती करतो की ह्या नागरिकांचा गॅसचा जो हा मूलभूत प्रश्न आहे त्यांनी तत्काळ सोडवावा। ही आपत्कालीन परिस्थिती आहे व नागरिकांना सोयी सुविधा मूलभूत देणं हे प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे व जे यामध्ये दोषी असतील, ज्यांनी यामध्ये गॅसचा तुटवडा कृत्रिम तुटवडा तयार केला आहे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। एक सुद्धा कामगार आला नाही आज। जरा त्यांना सोडा गॅस विकली होय।